उपासना उपासना उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवामध्ये नेमून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत. ते चक्र काही थांबत नाही. ती गोष्ट म्हणजे मरण. प्रत्येक मनुष्यासाठी मरण नेमलेले आहे. याची जाणीव सर्वांनाच असते, परंतु ते मरण स्वीकारणे किंवा त्याला सामोरे जाणे कोणालाच नकोसे वाटत असते. हिजकिया राजा हा जरी राजा होता तरी इतरांप्रमाणेच त्याला मरण हे नको होते. त्याला एक दुखणे झाले आणि आता त्या दुखण्यातच त्याचा अंत होणार असे त्याला कळविण्यात आले. अर्थात त्याला प्राप्त झालेला तो संदेश देवाकडून आला होता. या गोष्टीला हिजकिया राजाने कसे स्वीकारले? त्याने काय केले? त्या दुखण्यातच त्याचा अंत झाला काय? कदाचित असे प्रश्न तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे. परंतु या प्रश्नांची उत्तरे आम्हाला आजच्या अध्ययनात मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही 20व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. राजाचे दुसरे पुस्तक 20वा अध्याय. या अध्यायात हिजकियाचे आजारपण व त्याचे बरे होणे याचे वर्णन आम्हाला वाचायला मिळते. लक्षात ठेवा श्रोत्यांनो की हिजकिया एक असामान्य असा राजा होता. दावीद राजानंतर त्याच्यासारखा दुसरा कोणताही राजा झाला नाही. त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात येते की तो आपला बाप दावीद याच्या मार्गाने चालला व देवाच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. आम्ही ह्या अध्यायाची 5 वचने वाचलेली आहेत. हिजकियाच्या दुखण्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात 3 ठिकाणी करण्यात आलेला आहे. एक तर राजाचे दुसरे पुस्तक 20वा अध्याय आणि इतिहासाचे दुसरे पुस्तक 32वा अध्याय, यशायाचे पुस्तक 38वा अध्याय. प्रत्येक वर्णनाद्वारे या घटनेविषयी आम्हाला अधिक माहिती मिळते. हिजकियाला त्याच्या मृत्यूविषयी भविष्य सांगणे यशायाला खूप कठीण गेले असणार. खरे तर आम्हा प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. त्याची वेळ मात्र आम्हाला ठाऊक नाही. पण श्रोत्यांनो, जीवनात कधी ना कधीतरी मृत्यू आम्हाला गाठणार याविषयी शंका नाही. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय आणि 27वे वचन सांगतं की ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. आमच्या मृत्यूची वेळ देवाने ठरवून दिली आहे. ती आम्हाला समजत नाही. अनेकदा लोक म्हणतात मरण यायला बरेच दिवस आहेत आणि त्याच्याविषयी मी आताच काळजी करीत बसणार नाही. एका अर्थी हे म्हणणे बरोबर आहे की पुढे केव्हा तरी आम्हाला मृत्यू येणार. त्याची काळजी आताच करून सध्याचा क्षण देखील रडण्यात घालवणे काय उपयोगाचे. परंतु श्रोत्यांनो, मृत्यू अटळ आहे म्हणून त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. कारण मृत्यू अकस्मात येतो. प्रभू येशूचा एक महान शिष्य संत पॉल फिलिप्पिकरास लिहिलेल्या पत्रात म्हणतो की त्याला या जगात राहण्याऐवजी प्रभूजवळ असणे अधिक आवडेल. त्याला असे वाटण्याचे एकच कारण आहे की त्याला पूर्ण खात्री होती की प्रभू येशूकडे व सार्वकालिक जीवन व शांती यांच्याकडे जाण्याचा मृत्यू एक दरवाजा आहे. एकदा त्या दरवाजातून आत गेले की त्याला त्याच्या प्रिय व प्रेमळ प्रभूबरोबर सर्व काळ राहता येईल. म्हणूनच तो म्हणतो की मला मरणे हे लाभ आहे. श्रोतांनो, केवढी ही गौरवी आशा, केवढी मोठी ही खात्री. केवळ प्रभू येशूवरचा विश्वासच आम्हाला ही खात्री आणि आशा देतो. अचानक जर कोणी आम्हाला सांगितले की अमुक अमुक दिवसांनी आपण मरणार व आपणाला असा भयंकर आजार आहे, तर आम्हाला धक्का बसेल आणि त्यावेळेस आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ येईल, जशी हिजकियावर यावेळेस आली. परंतु श्रोत्यांनो, हिजकियाला मृत्यू स्वीकारायची अजिबात इच्छा नव्हती. वास्तविक परमेश्वराने आतापर्यंत त्याच्या सर्व प्रार्थना ऐकल्या होत्या. हिजकियाने सौख्याचे व समाधानाचे दिवस उपभोगले होते, परंतु त्याला जीवनाची अजूनही प्रचंड ओढ होती. जे सुंदर जीवन ते देवाने त्याला दिले होते, तरीही अजून हे जीवन उपभोगण्याची त्याची इच्छा अतृप्तच होती. म्हणून तो देवासमोर फार रडला आणि श्रोत्यांनो, परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. आता आपण 6वं वचन वाचूया. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन. श्रोत्यानो, ही बातमी हिजकियासाठी फार मोठी व आनंदाची होती.
7वं वचन, यशाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा. ती त्यांनी आणून गळवावर बांधिली व त्याला गुण आला. देवाने हिजकियाचा आजार बरा करण्यासाठी नैसर्गिक उपाय केले व अतिमानवी साधनांचाही उपयोग हे खरोखर अद्भुत आहे. श्रोत्यांनो, आजारी लोकांसाठी पवित्र शास्त्रातून आम्हाला फार सुंदर आश्वासन मिळते. याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 14वं वचन, तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. अभिषेक 2 कारणांसाठी केला जातो, एक तर विधीकरिता किंवा औषधी उपयोगाकरिता. या ठिकाणी याकोब औषधी उपयोगाविषयी बोलत आहे. अनेक लोकांचा ग्रह आहे की औषधे घेण्याऐवजी निव्वळ प्रार्थनेने त्यांचा आजार दूर होऊ शकेल, परंतु हे अर्धसत्य आहे. औषधी वनस्पती आम्हाला देवाने दिलेल्या आहेत. आरोग्यदानही देवानेच दिलेले आहे. म्हणून श्रोत्यांनो, प्रार्थना करणे व त्याचबरोबर औषधे घेणेही योग्य आहे. औषधे आम्हाला बरे करू शकणार नाहीत, परंतु देवाचे सामर्थ्य त्या औषधांद्वारे आम्हाला आरोग्य पुरवते. श्रोत्यांनो, हिजकियाचे आजारपण व त्याचा ठरलेला मृत्यू हे परमेश्वरापासून होते, परंतु ते स्वीकारण्यासाठी हिजकियाची तयारी नव्हती. म्हणून तो परमेश्वरासमोर रडला. त्याने विनवणी केली आणि परमेश्वराने 15 वर्षे त्याचे आयुष्य वाढवले. परंतु त्यामुळे पुढे काय भयंकर घटना घडल्यात ते आपण लवकरच पाहणार आहोत. आम्ही पाहिले की अंजिराच्या औषधाने हिजकिया बरा झाला व परमेश्वराने त्याचे आयुष्य वाढवले. 8वं वचन पुढे सांगतं, हिजकियाने यशास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? हिजकियाने देवाजवळ त्या गोष्टीविषयी चिन्ह मागितले आणि देवाने ते त्याला दिले. परंतु श्रोत्यांनो, देवाची नेहमीच आमचे आयुष्य वाढविण्याची इच्छा नसते. अगदी सुरुवातीच्या काळातील मंडळीचा इतिहास आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की याकोबाला हेरोदाने ठार केले. तो हुतात्मा झाला. त्याउलट पेत्राची तुरुंगातून सुटका झाली. मला समजत नाही श्रोत्यांनो की एका माणसाला का ठार करण्यात यावे आणि दुसऱ्याची सुटका का व्हावी. हे सर्व देवाच्या मर्जीनुसार आहे आणि त्याचीच इच्छा आमच्या जीवनात पूर्णत्वास जायला हवी. कारण श्रोत्यांनो, आमची दृष्टी अधू आहे. आम्ही आमच्या आयुष्यात डोकावून पाहू शकत नाही किंवा आम्ही स्वतःच्या चांगल्या वर्तनाचीही पूर्णपणे खात्री देऊ शकत नाही. स्वतःसाठी उत्तम काय ते आम्हाला समजत नाही. त्याउलट परमेश्वराला आमचा स्वभाव माहीत आहे, आमचे भवितव्य माहीत आहे, आमच्यासाठी उत्तम काय आहे ते माहीत आहे. म्हणूनच स्वतःच्या अधुदृष्टीवर व तोकड्या बुद्धीवर विश्वास ठेवून चुका करीत राहण्याऐवजी सर्वज्ञानी परमेश्वराच्या इच्छेसमोर मान झुकवणे योग्य नाही काय? योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 34व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटले की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. जर तो अशा प्रकारे देवाच्या इच्छेला महत्त्व देत होता तर त्याच्या मागे चालणारे आम्हीही अशा प्रकारे देवाच्या इच्छेसमोर मान झुकवणारे व्हायला हवे. आम्ही अशी प्रार्थना करायला हवी की प्रभू देवा, तू मला तुझ्या इच्छेसमोर झुकव व जी तुझी इच्छा आहे मग ती काहीही असो, ती स्वीकारण्यासाठी मला तयार कर. ही प्रार्थना कठीण आहे श्रोत्यानो, परंतु आवश्यक आहे. 9 ते 11 वचने मी वाचत आहे. यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी. हिजकियाने म्हटले, 10 अंश ती छाया पुढे जावी. ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकू यंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली. आतापर्यंत हिजकियाविषयी आम्हाला खूप आदर वाटेल अशा गोष्टी आम्ही पाहिल्या, परंतु येथून पुढे त्याच्या जीवनात त्याने जे केले ते पाहून आमच्या मनात भय निर्माण होते. 12वं वचन, त्यावेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदख बलदान याने हिजकियाला पत्र व नजराणा पाठविला, कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते. त्याने हिजकियासाठी त्याच्या आजारपणात त्याने लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा पाठविली. 13वं वचन, तेव्हा हिजकियाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यास दाखविले. आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखविले.
हिजकियाने दाखविले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते. ही गोष्ट हिजकियाने खूपच मूर्खपणाची केली. शल्मोनाने जमवलेला खजिना त्याने त्या बाबिलोनच्या राजदूतांना दाखवला. त्याने आपले सर्व वैभव व सर्व संपत्ती व मौल्यवान वस्तू त्या राजदूतांना दाखवल्यात. बाबिलोनाच्या राजाने त्याला आजारपणासाठी सदिच्छा पाठवल्या, तर हिजकियाने त्याच्या लोकांना आपले सर्व गुप्त धन दाखवले. क्षणभर विचार करा श्रोत्यानो, की आमच्या देशाचे संरक्षण मंत्री आमच्या शत्रुपक्षातील देशाच्या राजदूतांना आपले सर्व शस्त्रागार व गुप्त कागदपत्र दाखवित आहेत. किती भयानक गोष्ट आहे, किती मूर्खपणाची गोष्ट आहे. परंतु नेमके हेच हिजकियाने केले. नंतर 16 आणि 17 वचने पहा काय सांगतात पुढे. 16 आणि 17 वचन. तेव्हा यशाया हिजकियाला म्हणाला, परमेश्वराचे वचन ऐक. पहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. हिजकिया राजाने या लोकांना यहोवा देवाने आपल्याला कसे बरे केले याची साक्ष दिली असती तर किती चांगले झाले असते. परंतु तो बाबिलोनाच्या राजदूतांनी केलेल्या त्याच्या कौतुकामुळे किंवा त्यांनी त्याच्याविषयी दाखविलेल्या आस्थेमुळे निश्चित भारावून गेला आणि त्याने ही महान भयंकर अशी घोडचूक केली. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा आत्मे ओळखण्याची सुज्ञता हवी आहे. पुष्कदा आम्ही लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन भुलून जातो, त्यांच्या बोलण्यात फसून जातो आणि अशा काही चुका करतो ज्या आम्ही करायला नकोत. आता 18 वचन पहा काय सांगतं. तुझपासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र यास्ते नेतील व ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील. हिजकियाच्या या चुकीमुळे त्याच्या मुलांबाबतीत या घटना घडणार होत्या. 19 वचन. तेव्हा हिजकिया यशायाला म्हणाला, आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे. तो आणखी म्हणाला, माझ्या कारकिर्दीत तरी शांतता व स्थिरता ही राहणार ना. श्रोत्यानो, हिजकियाच्या या उत्तरामुळे मला त्याचा राग येतो. त्याचे हे उत्तर मला आवडत नाही. त्याला परमेश्वराने त्याची चूक दाखवली तरी त्याने पश्चाताप केला नाही. त्याने स्वतःचा मूर्खपणा कबूल केला नाही. त्याला उलट बरे वाटले की त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला स्वतःला शांती मिळणार आहे. आणि त्याला याचे अजिबात वाईट वाटले नाही की आपल्या चुकीमुळे आपल्या मुलांना शिक्षा भोगावी लागणार. श्रोत्यानं, मला वाटतं उज्जियाप्रमाणे हिजकियाही मनामध्ये गर्व निर्माण झालेला असा व्यक्ती होता. तो उन्मत्त बनला होता. देवाने आपले आयुष्य वाढवले यासाठी तो देवासमोर कृतज्ञ नव्हता. एवढेच नव्हे तर तो स्वार्थी बनला. त्याला स्वतःच्या प्रजेची तर दूरच, पण स्वतःच्या मुलांचीही फिकर वाटली नाही. श्रोत्यानो, आमच्यापैकी असे कितीतरी वडील निर्दयी आहेत. मी, माझा व्यवसाय, माझा पैसा, माझी प्रतिष्ठा, माझी कला, माझी बुद्धिमत्ता हे सर्व विषय त्यांना अतिप्रिय वाटतात. यातील प्रत्येक गोष्टीवर ते भर देतात. त्यांना परमेश्वर वेळोवेळी सूचना देतो, पण त्या धोक्याच्या सूचनेकडे ते दुर्लक्ष करतात. स्वतःच्याच विश्वात अगदी गुंग राहतात व त्यांच्या गंभीर चुकांपायी त्यांच्या लेकरांना शिक्षा भोगावी लागते. परमेश्वराकडून आपले आयुष्य आपण वाढवून घेऊ शकलो कारण आपण एक नीतिमान व्यक्ती आहोत असा गर्व हिजकियाच्या मनात आला. 20 आणि 21 वचने. हिजकियाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले, या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे नाही काय. हिजकिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे आता त्याचा पुत्र गादीवर आलेला आहे. इतिहासाचे दुसरे पुस्तक 32 अध्याय आणि 25 वचनात आम्हाला वाचायला मिळतं. पण हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केली नाही. त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याचवर, यहुदावर व येरुशलेमवर कोप झाला. खरोखर हिजकिया त्याच्या नेमलेल्या वेळेसच मरण पावला असता तर बरेच झाले असते. श्रोत्यानो, बऱ्याचदा देवाचा हात पिरगळून आम्ही हट्टाने देवाकडून काही अयोग्य गोष्टी मागून घेतो, पण त्या आमच्यासाठी घातक ठरतात. आणि अगदी हीच गोष्ट आम्हाला हिजकियाच्या जीवनातून शिकायला मिळते. आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळूया. 21 अध्याय. श्रोत्यानो, दावीद आणि हिजकिया दोघेही चांगले आदर्श पिता होऊ शकले नाहीत, जरी त्यांचा उल्लेख चांगले राजे म्हणून करण्यात येतो. दक्षिणेकडच्या राजांपैकी सर्वात दुष्ट राजा म्हणजे हिजकियाचा मुलगा मनश्शे होय. दाविदानंतर त्याचा मुलगा शल्मोन राजा झाला
आपल्या वडिलांच्या चांगल्या कृत्यांचे उत्तम फळ त्याला उपभोगायला मिळाले खरे, पण त्याने दाविदाकडून देवावरची प्रीती मात्र घेतली नाही. तो स्त्रियांच्या घोळक्यातच रमला व शेवटी मूर्तीपूजक स्त्रियांच्या मागे लागून तो मूर्तीपूजक बनला. दावीद या बाबतीत एक अयशस्वी पिता ठरला. त्यानंतर हिजकियाकडे आम्ही लक्ष लावतो तेव्हा समजते की हिजकियानेही आपल्या मुलाच्या मनात देवाचे भय निर्माण केले नाही. त्याने स्वतः देवाच्या कृपेचा अनुभव घेतला, पण आपल्या मुलाला त्याविषयी काही शिकवले नाही. तो दाविदाप्रमाणे आपल्या राज्य कारभारात जास्तच मग्न असावा. श्रोत्यांनो, आज आमच्या कुटुंबांमध्ये, समाजामध्ये अगदी हीच गोष्ट आढळते की आईवडील आपल्या कामामध्ये इतके व्यस्त होतात की त्यांना लेकरांचे संगोपन करण्याकरिता वेळ मिळत नाही आणि त्यामुळे लेकरे चुकीच्या मार्गावर चालू लागतात. खरोखर मनुष्यविषयी वाचून मला अतिशय दुःख होते. त्याच्या काळामध्ये देवाच्या मंदिरातून देवाचे शक्यना गौरव निघून गेले. देवाची जी पवित्र समक्षता शल्मोनाने बांधलेल्या मंदिरात होती, शल्मोनाच्या काळापर्यंत ती होती. ती पवित्र समक्षता मनश्शेच्या काळात निघून गेली. ती पवित्र समक्षता हिजकियाच्या काळात त्या मंदिरात असावी. मला नाही वाटत की मनश्शेच्या कारकिर्दीनंतर तेथे असे काही घडले असावे की ज्यामुळे देवाची समक्षता त्या ठिकाणाहून निघून गेली असावी. मनश्शेच्या कृत्यांमुळे त्याच्याच कारकिर्दीत देवाची समक्षता तेथून निघून गेली असावी. देवाची समक्षता त्या मंदिराला सोडून गेल्याने ती जागा विरान, एकाकी, देवाने त्यागलेली अशी बनली. आम्ही जसे मनश्शेच्या जीवनाकडे पाहतो श्रोत्यांनो, तसे आमच्या लक्षात येते की त्याच्या मनामध्ये देवाच्या मंदिराविषयी व देवाच्या सर्व गोष्टींविषयी प्रचंड तिरस्कार होता. 21 अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 55 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसिबा असे होते. मनश्शेने वयाच्या 12व्या वर्षी आपली कारकीर्द सुरू केली. तो बदमाश होता, पण कोणाला तेव्हा असे वाटले असेल की त्याची बदमाशी त्याच्या वयानुसार कमी होईल, पण तसे झाले नाही. तो आणखीन आणि आणखीन वाईट झाला. त्याने 55 वर्षे राज्य केले. देवाने त्याला त्याचे मार्ग बदलण्यासाठी पुष्कळ वेळ आणि संधी दिली. इतिहासाच्या 2 पुस्तकात आम्ही वाचतो की सरते शेवटी तो पश्चातापी झाला. त्याने पश्चाताप केला. परमेश्वर नेहमीच धीर व संयम बाळगतो. तो आमच्या सर्व गोष्टी खूप काळापर्यंत सहन करतो. त्याची अशी इच्छा नसते की कोणाचा नाश व्हावा. होय श्रोत्यांनो, तो चांगले व वाईट दोघांवरही सूर्याचा प्रकाश पडू देतो. दोघांनाही पावसाचा आशीर्वाद प्राप्त होऊ देतो. तो वाईटाला त्याच्या जीवनात पुष्कळदा परमेश्वराकडे वळण्याची संधी देतो. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 6 आणि 7 वचने सांगतात, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो व धर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. मनश्शेच्या आईचे नाव या ठिकाणी देण्यात आले आहे. ते नाव हेफसिबा असे आहे. तिच्या मुलाच्या सर्व कृत्यांची जबाबदारी तिच्यावरच येते व त्याच्या सत्कृत्यांचे श्रेयही तिलाच मिळते. तिने मनश्शेला लहानपणापासून कसे वाढवले मला माहीत नाही, पण मनश्शे अतिशय दुष्ट होता. त्याने राज्याचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान केले. 2 वचन सांगतं, इस्रायल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालून दिले होते त्यांच्या अमंगळ आचाराप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले. श्रोत्यांनो, देवाने जेव्हा या वचनदत्त देशामध्ये त्याच्या लोकांना आणले तेव्हा त्याने तेथील मूर्तीपूजक लोकांना तेथून बाहेर काढले. त्या यहुदीतर लोकांइतकाच मनश्शे वाईट होता. 3 वचन, त्याचा बाप हिजकिया याने उच्चस्थाने उद्ध्वस्त केली होती, ती त्याने पुन्हा बांधिली. इस्रायलाचा राजा आहाब याच्याप्रमाणे बाल मूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरा मूर्ती केली. त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करीत असे. आपणाला आठवतच असेल श्रोत्यानो की हिजकियाने मूर्तीपूजेची सर्व स्थाने नष्ट केली होती, परंतु नेमके मनश्शेने त्या सर्व गोष्टी पुन्हा स्थापित केल्या आणि त्याने नक्षत्रांची सुद्धा पूजा सुरू केली. 4 आणि 5 वचन, परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की यरुशलेमेत मी आपले नाम ठेवीन, त्यात त्याने वेद्या बांधिल्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधिल्या. श्रोत्यांनो, त्याने अतिशय उद्दामपणे, उघडपणे देवाच्या गोष्टींचा प्रतिकार केला.
नंतर 6वं वचन पहा, त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पिला. तो शकून मुहूर्त पाळीत असे, जादूटोणा करीत असे आणि भूत, वैद्य व चेटकी याचशी संबंध ठेवीत असे. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने तास संताप आणला. ज्या गोष्टींचा परमेश्वराला तिटकार आहे त्या सर्व गोष्टी त्याने करण्यास सुरुवात केली. 7 आणि 8 वचने, आपण केलेली अशेरा मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शल्मोन यास परमेश्वर म्हणाला होता की हे मंदिर आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून निवडून घेतलेले यरूशलेम यात मी आपले नाम निरंतर ठेवीन. मी त्यास ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे याने त्यास जे धर्मशास्त्र विहित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील, तर जो देश इस्रायल लोकांच्या पूर्वसास दिला आहे तेथून ते निघून चोहोकडे भटकतील असे मी करणार नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे देवाचा क्रोध त्यांच्यावर येणार होता. या लोकांना देवाच्या क्रोधाची, पुढे त्यांच्यासाठी असणाऱ्या बंदिवासाची जाणीव नव्हती, परंतु त्यांच्या नकळत त्यांची त्या बंदिवासासाठी, गुलामगिरीसाठी तयारी चालली होती. 9वं वचन, पण त्यांनी ऐकले नाही. मनुष्याने त्यास एवढे भडकविले की इस्रायलां देखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्याही पेक्षा ते अधिकच दुष्कर्म करू लागले. श्रोत्यानो, मनुष्य तर यहुदी तर मूर्तीपूजकांपेक्षाही दुष्ट होता. देव त्याचा दुष्टपणा सहन करणार नव्हता, तर तो त्या सर्वांना देशाबाहेर हाकलून देणार होता. 10 ते 13 वचने वाचूया. ह्याकरिता परमेश्वराने आपले सेवक जे संदेश दे त्यांच्याद्वारे विदित केले की यहूदाचा राजा मनश्शे यांनी ही अमंगळ कृत्ये केली आहेत. पूर्वकाळच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तीच्या नादी लागून यहूदासही पाप करावयास लावले आहे. म्हणून इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, पहा, मी यरूशलेम व यहूदा यावर एवढे अरिष्ट गुदरविणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील. मी शोम्रोनावर लाविलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्याला लाविलेला ओळंबा ही यरूशलेमेला लावीन. थाळी जशी घासून पुसून व उलथी पालथी करून ठेवितात तसेच मी यरूशलेमेचे करेन. श्रोत्यानो, देवाने जसा इस्रायल व शोम्रोन यांचा न्याय केला होता तसाच तो आता यहूदा व यरूशलेम ह्यांना शासन करून त्यांचा न्याय करणार होता. पुढे 14वं वचन सांगतं, शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन, त्यास शत्रूंच्या हाती देईन. ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष्य व लूट होतील. अशा प्रकारे भयंकर असा न्याय परमेश्वर त्यांच्यावर आता आणणार आहे. 15 आणि 16 वचने, कारण त्याचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे. मनुष्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदास पाप कराव्यास लावले एवढेच नव्हे, तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यरूशलेम रक्तमय केले. श्रोत्यानो, अशा प्रकारे भयंकर कार्य करून आपल्या देशाचा संहार करून मनुष्य मृत्यू पावला. अशा प्रकारे मनुष्याने परमेश्वरापासून दूर जाऊन स्वतःचे तर नुकसान करून घेतले, पण आपल्या राष्ट्राचे सुद्धा केले. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, देव प्रार्थना ऐकणार आहे. बायबल म्हणते, जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते मी तुमच्यासाठी करेन. होय, हिजकिया राजाची प्रार्थना ऐकण्यात आली आणि त्याचे आयुष्य 15 वर्षांनी वाढविण्यात आले. आज अशी प्रार्थना करण्यासाठी आमचे जीवन नीतिमान आहे. दुसरी गोष्ट आज आपण शिकलो ती म्हणजे धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे आमच्यासाठी गंभीर चूक आहे. आमच्या अशा गंभीर चुकांमुळे इतरांना शिक्षा भोगावी लागते. तिसरी गोष्ट म्हणजे काय आम्ही देवाकडे हट्ट करून अयोग्य गोष्टी मागतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे काय आम्ही आमच्या मुलांच्या मनात देवाचे भय निर्माण केले आहे. प्रियांनो, कदाचित या गोष्टी करण्यात आम्ही कोठेतरी कमी पडलो असू, पण आजच्या अध्ययनाने आमचे डोळे उघडण्यात आले आहे, होय ना? आपण प्रार्थना करू आणि देवाचे सहाय्य मागू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो बापा, की तू आम्हाला एक उत्तम जीवन दिलेलं आहेस, ज्या जीवनामध्ये बापा तुझी ओळख आमच्याशी झालेली आहे. आणि होय प्रभू परमेश्वर दे बापा, आज जे उदाहरण तू आमच्या समोर ठेवलंस हिजकिया राजाचं, होय प्रभूजी,
त्याला मरणाला सामोरं जायचं होतं, परंतु त्याने तुझ्याकडे प्रार्थना केली. ती नीतिमान प्रार्थना तू ऐकलीस आणि त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलंस. होय प्रभूजी, आज आम्ही अनेक आजारांमध्ये खितपत पडलेल्या प्रत्येक रुग्णासाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे आणि बापा त्यांच्या त्रासामधून त्यांची बंधन मुक्तता कर. कदाचित आपल्या आजारावरती उपाय करण्यासाठी, उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतील. आमची प्रार्थना आहे प्रभूजी, योग्य पैसा त्यांना उपलब्ध व्हावा. तो मिळण्यासाठी प्रभूजी मार्ग मोकळे व्हावेत आणि प्रभूजी या प्रत्येकावरती योग्य उपाय, उपचार केले जावेत. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो यासाठी की बापा तू आम्हाला आरोग्य पुरवणारा आमचं जिवंत देव आहेस. तुझं वचन आम्हाला शिकवतं की त्याच बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हास आरोग्य प्राप्त झालंय. होय प्रभूजी, हे आरोग्य आम्हा प्रत्येकामध्ये असावं म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतो आणि या सर्व विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.